नमस्कार मंडळी, आज आपण सोनसळी रंगाच्या आंब्याच्या रसातल्या पातोळ्या रेसिपी पाहूया। ही रेसिपी मी गेल्या वर्षी पण अपलोड केलेली आहे, काही जणांनी पाहिलीच असेल। तर ही रेसिपी ह्या वर्षी मी पुन्हा अपलोड करते आणि आता ही रेसिपी पुन्हा बनवते। तर ह्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। साहित्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 वाटी एवढं मी घेतलेलं आहे आंब्याचा पल्प, आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। तांदळाची पिठी बारीक तळलेली, तांदळाची पिठी मोदकाचं पीठ असेल तरी चालेल। ओल्या नारळाचा चव, गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, वेलची पूड, खसखस 2 चमचे एवढी, मीठ घेतलेलं आहे आणि केळीची पानं मी अशी कट करून घेतलेली आहे। त्याऐवजी तुम्हाला हळदीचं पान मिळालं तरी चांगलं। हळदीच्या पानामध्ये खूप छान सुगंध येतो। हळदीचं पान असेल तर हळदीचं पान नक्की वापरा ह्या रेसिपीसाठी। आणि खूप छान असे एकदम सोनसळी रंगाच्या ह्या पातोळ्या होतात आणि खूप बघा तुम्ही ट्राय करून ही रेसिपी। आता मी हे पहिलं नारळाचं पुरण बनवून सारण बनवून घेते आणि मग उकड काढून घेते। सारण बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, पातेलं पॅन तुम्ही काही घेऊ शकता आणि त्यामध्ये मी हे तूप घालून घेतलं। थोडंसं असं तूप घालून घ्यायचंय आणि ह्यातलंच थोडं तूप निवडून पिठामध्ये घालणार आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये खसखस घालून घ्यायची। आता ह्यावर गूळ घालून घ्यायचं। ह्या तुपावरच गूळ आपल्याला विरघळून घ्यायचंय। त्यासोबत आंब्याचा पल्प पण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित त्या गुळासोबतच मिक्स करून घ्यायचं। वेलची पूड घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका। गूळ विरघळला आहे, आता ह्यामध्ये हा ओला नारळ चव घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा नारळ पण ह्यासोबत आपल्याला शिजवून घ्यायचंय। आता हे नारळ घातल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं नारळ थोडं शिजेपर्यंत आपल्याला हा असाच परतत राहायचंय। गॅसची आच ठेवायची मंद आणि बघा किती छान असा रंग आलेला आहे। पिकलेल्या आंब्याचा जो पल्प घातला त्याचाही छान रंग आणि स्वाद पण त्याचा खूप छान ह्या सारणाला येतो। टेस्ट खूप छान येते अशा सारणाला त्याच्यात। आणि ही एक मस्त अशी रेसिपी आहे। जसं आपण आता उकड मी दाखवतेच कशा पद्धतीने बनवते। त्याच्यासाठी आपल्याला उकड काढायची आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला आमरस, आंब्याचा पल्प घालायचा आहे। आता बघा हे जसं जसं शिजलं जातं तसं हे घट्ट होत जातं। बघा जसं आपण मोदकाला करतो तशाच पद्धतीने आणि आंब्याचे मोदक पण करतो तशाच पद्धतीने। तर बघा हे आता सारण आपलं रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे। म्हणजे आपल्याला आत भरायचं आहे हे सारण पातोळ्याच्या, हे रेडी झालेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवते आणि आता उकड काढण्यासाठी मी एक पातेलं ठेवलेलं आहे। बघा इतकं तांदळाचं पीठ आहे, बारीक दळलेलं पीठ जे मोदकाला दळलं जातं। आणि त्याच्यासाठी बघा जितकं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं जास्त मी पाणी घेतलेलं आहे। ते मी पाणी ह्यामध्ये ओतून घेते। ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं पाण्यामध्ये। जे मी 2-3 चमचे तूप घेतलेलं होतं त्यातलं थोडं सारणामध्ये घातलं आणि थोडंसं मी हे पाण्यामध्ये घातलं। मीठ घालून घ्यायचं, आंब्याचा पल्प पण घालून घ्यायचा, त्यामुळे पिठाला पण रंग एकदम डार्क पिवळा येतो। बघा हे पाणी मस्त उकळलेलं आहे बघा। आता ह्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची। असं खळखळीत उकळलं पाहिजे, मस्त असं एकदम कडक उकळलं पाहिजे। आता ह्यामध्ये तांदळाची पिठी घालून घ्यायची। आता पिठी घालताना एक साइडने असं चमच्याने असं फिरवत जायचं, लाटणं घ्यायचं नाहीतर लाटण्याने पण छान मिक्स होतं। आता अशा पद्धतीने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि पिठाची व्यवस्थित उकड काढून घ्यायची ही। बघा आता ह्या पिठाचा रंग एकदम मस्त पिवळसर होणार बघा, छान असं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स। आता ह्यावर ना झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटाला असंच पीठ मळू द्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते शिजलं जातं आणि मग ते पक्क मळून घ्यायचं। बघा मी ही उकड काढून घेतली परातीमध्ये आणि मग अशा मॅशरने किंवा चमच्याने घेऊन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय।
म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील पिठाच्या त्या मोडून जातील. आणि मग गार झालं की हाताने त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता मी हे अशाच पद्धतीने हे थोडंसं मॅशरने असं मॅश करून घेतलं आणि स्मॅश झाल्यानंतर मी त्याचा आता हा गोळा बनवून घेणार आहे. आणि मी आंबा हापूसचा नाही घेतला, केसरचा होता. जर हापूसचा जर आंबा घेतला तर अजून डार्क कलर येणार. मी फूड कलर वगैरे वापरला नाही, कारण मला जे आहे नॅचरल तेच दाखवायचं आहे. मला रंग टाकून आणि त्यामध्ये डार्क कलर आणायचा नाही. आणि छान असा रंग आलेला आहे तरी सुद्धा. तर बघा किती छान रंग आलेला आहे. जरी केसरचा आंबा जर हापूसचा असेल तर अजून डार्क कलर येणार, रंग येणार. आता मी हे हाताने मळून घेते. आता हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता केळीच्या पाण्यात त्याचे छोटे छोटे गोळे करून घालून त्यावर त्याचे सारण भरायचं. कसं ते मी तुम्हाला दाखवते. केळीचं पान घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तुपाचा हात फिरवला आणि असं प्लेटवर हा केळीचं पान घ्यायचं आणि जितकी आपल्याला मोठा पातळी बनवायची तितका हा गोळा करून घ्यायचा आणि ह्या पानावर थापून घ्यायचा. थोडासा पातळ नाही, जाडसरच ठेवायचा, पातळ नाही करायचं. थोडा जाड असा राहिला पाहिजे, एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. आता मी ह्यावर व्यवस्थित असा हा पसरवून घेते. बघा मी व्यवस्थित पसरवून घेतलं. आता ह्यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं हे सारण असं घालून घ्यायचं. जसं मोदकाचं सारण असतं तसंच असतं, फक्त हे थोडंसं असं मनोगत घालायचं आणि असं ह्याला फोल्ड करायचा आणि ह्याच्या अशा करंजी सारखा आकार द्यायचा याला बघा. आणि ह्याच्या अशा कडा दाबून घ्यायच्या बघा आणि असं केळीचं पान फोल्ड करायचं. आणि आता हे आपल्याला उकडायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या बनवून घेते बघा. छान वाटतात ना करंजी सारख्या. आणि रंग बघा किती सुरेख आहे, कुठलाच फूड कलर न वापरता. बघा मी आता ह्या मोदकाच्या करंड्यामध्ये घालून घेतले. हे सगळे पातोळ्या बनवल्या त्या बघा अशा पद्धतीने अशा मी फोल्ड केल्यात आणि ह्या सगळ्या एकावर एक अशा जवळजवळ 10-12 घातलेल्या आहेत. आणि आता ह्याला 15 मिनिटं फुल आचेवर ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचे, स्टीम देऊन घ्यायचे. तर बघा आता मी 15 मिनिटांनी आता आपण ह्याला उघडून पाहायचं. 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता बघा मस्त अशा ह्या शिजलेल्या आहेत. पानाचा रंग बदलला म्हणजे समजायचं शिजलेल्या आहेत. आता ह्या गार करायच्या आणि मग काढून घ्यायच्या. आता अशाच ह्या गार करायच्या. आता जर उघडायला गेली तर हातावर वाफ येईल, म्हणून नंतर ह्या गार झाल्या का मी उघडून तुम्हाला दाखवते कशा झाल्या ते. बघा मंडळी गार केल्या आणि ह्या पातोळ्या मी बघा प्लेटमध्ये काढून घेतल्या. मस्त अशा एकदम सोनेरी आणि सोनसळी रंगासारख्या ह्या झालेल्या आहेत आणि चवीला पण एकदम टेस्टी, अगदी मस्त अशा स्वादिष्ट अशा ह्या पातोळ्या झाल्या. अगदी मऊ लुसलुशीत होतात, ह्या मस्त होतात. छान अशा ह्या पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत.